भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथी अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। संकट निवारी संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय देवी जय देवी। त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही। आणि सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांपर्यंत पोहोचवलं। हा जो संकल्प आहे, तुम्ही कोण आहात? म्हणून गाव आहे, त्या गावाची ग्रामदेवता आहे सासूबाई, बरोबर नाही? आणि या सासूबाईच्या मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत। गणरायाच्या आशीर्वादाने करत असतो। पुण्य वाचन म्हणजे आपला जो नंतर ह्या संकल्पामध्ये काय आहे, कुठल्या गोष्टीसाठी मी हे करत आहे, कोणती गोष्ट मला हवी आहे, ह्या गावाला कोणती गोष्ट हवी आहे, ह्या समाजाला, आमच्या कुटुंबाला त्याचं फळ काय मिळणार आहे, ह्या गोष्टीची थोडक्यात आपण काय करणार आहे, वाच्यता करणार आहे। कुणाविषयी वाच्यता करणार आहे? ज्या देवतांचं आपण आवाहन करणार आहे त्या देवतांना आपण या घरामध्ये देव हे आहे। मग असं असताना सुद्धा आपण इथं मंदिर का निर्माण करतो? बऱ्याच प्रश्न आहेत, बरोबर आहे? आपण मंदिर का निर्माण करायचं? मंदिरात का जायचं? घरी देव आहे, बाहेर देव आहे, मग देव का करायचे? प्रत्येकामध्ये, प्रत्येक घरामध्ये तिथं असणाऱ्या भक्तीप्रमाणे एक शक्ती असते, परंतु त्या शक्तीला जागृतीचं काम कोण करतं? तर ते मंदिर करतं, बरोबर आहे? मग तर आपलं घर काय होणार आहे? वाढणार आहे, बरोबर आहे? आपला धर्म कुळाचार वाढत जाणार आहे। पण तसं देवाचं आहे का नाही? देवाच्या वरती कोणी नाही, आपण सर्वसामान्य आत्मे आहोत आणि ती एनर्जी कुठून मिळते? तर इथून मिळते। आपण घरामध्ये देव ठेवतो, कुठले ठेवतो? कुलदैव ठेवतो। म्हणजे समजा अशी उदाहरण घेऊ आपण, तुमचा कुलदैव समजा ज्योतिबा आहे किंवा महालक्ष्मी आहे किंवा तुळजाभवानी आहे, कुठलीही ज्योतिबाची मूर्ती आहे किंवा तुळजाभवानीची महालक्ष्मी आहे, त्या महालक्ष्मीला, त्या ज्योतिबाला किंवा त्या असणाऱ्या सिद्धनाथाला, जे काही तुमचं असेल ग्रामदेव कुलदेव ठेवले जातात, लक्षात घ्या। आणि ग्रामदेव हे तुमचं काय आहे? तर रक्षक आहे। कशापासून रक्षण होतं? तर आपल्याला आपल्यावर एका भौतिक अडचणींना कमी सामोरं जावं लागतं, म्हणून आपण काय करत असतो? ग्रामदेवतेची उपासना करतो। आणि हे काय आहे? एनर्जी आहे, एनर्जी गावचा सूर्य आहे आणि इथून आपण काय करत असतो? एनर्जी घेत असतो। म्हणून ह्या उन्हातून दररोज आपण इथून एनर्जी, त्या देवताचा उत्सव करतो, त्याला आपण यात्रा असं म्हणतो। मग त्याच्या आपण त्याला पायघडे घातले जातात। अशा प्रकारे त्या देवतेच्या उन्हातून उतराई होण्याचा आपण प्रयत्न करतो, यासाठी मंदिरं बांधली जातात। त्याला आपण काय म्हणतो? आयडियोलॉजी म्हणू किंवा त्यांची विचारसरणी त्याप्रमाणे असते। आपण जे लोक माणसं दिसेल, बरोबर आहे, मृदंग दिसेल किंवा तबला दिसेल, जे शाक्त संप्रदाय त्यांच्या घरामध्ये परडी दिसेल, त्यानंतर कवड्याची माळ दिसेल, देवीचा फोटो दिसेल, देवीची मूर्ती दिसेल, हे जर शिव असतील तर तिथं भस्मातली त्या घरातली आयडियोलॉजी असते। तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्ही शाक्त, तुमच्या गावावरती शाक्त म्हणजे देवीची कृपा आहे आणि वरती बसलेले भगवान शिवशंकर आहे, बरोबर नाही? ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कायम बसलेले जागृत ठिकाण आहे, अतिशय पवित्र आणि पावन असणारं ठिकाण आहे। आणि ही धाकूबाई शक्ती मानली जाते, आदिमाया मानली जाते। अशा गावाच्या सानिध्यात
ज्याला पूर्वपुण्याई आहे आणि पूर्वपुण्याई पूर्वजन्मीचं सुकृत आहे म्हणून तुम्ही ह्या गावात जन्माला आला असं आहे. बऱ्याच गावामध्ये संत जन्माला येतात, बऱ्याच गावामध्ये, पण अशा गावामध्ये जिथं दैवतच आहे, जिथं ऊर्जा आहे, जिथं एनर्जी आहे, शिव म्हणजे त्याच्यानंतर काहीच नाही. ना शिवाचा जन्म आहे ना शिवाचा मृत्यू आहे. शिव म्हणजे आदी आणि अनंत आहे. अशा आदी आणि अनंत असणाऱ्या गिरिजाशंकर महाराजांची तुमच्यावरती कृपा आहे. त्या दाखोबाई मातेची तुमच्यावरती कृपा आहे. ही दाखोबाया आदी माया मानली जाते. मी ज्या वेळेला बघितलं सगळं की आदी माया आहे, आदिशक्ती आहे. असो, तर आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पुढ्या वर्षाचा कार्यक्रम आधी होणार, त्यानंतर कुटीर होम. कुटीर होम म्हणजे काय? आपण इथे हे सगळं कार्यक्रम करतोय, परंतु इथं काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. मग बाहेरच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती इथून निघून जाव्यात आणि ज्या निगेटिव्ह एनर्जी असतील त्या इथून लांब जावे, त्याकरता पहिल्यांदा आपण कुटीर होम करणार आहे. त्यानंतर ध्वजपूजन होईल, मंडप पूजन होईल, तोरण पूजन होईल आणि त्यानंतर आपल्या गावामध्ये सौवाद्य आपल्या ह्या स्त्रींची भव्य अशी शोभायात्रा होईल. त्या शोभायात्रेला तर सगळ्यांनी सहभागी होऊ. कथा करतात म्हणजे जर तुमचे भजने असतील तर ते पुढे चालतील. त्याच्यानंतर कोण चालेल? जर तुमचा तुमचं सौवाद्य असेल म्हणजे बँडवाले असतील आणखी कोण असतील तर ते चालतील. त्यानंतर त्याच्या मागं महिला, त्याच्या मागं देव आणि त्याच्या मागं शिखर, सगळ्यात शेवटी शिखर असा सिक्वेन्स असेल. त्याच्यामुळे भजन तुम्ही सुद्धा मागं पुढे करण्याचा प्रयत्न करू नये. पहिल्यांदा ध्वज असतो पुढं, पहिल्यांदा काठी आणि मग देव असतो. म्हणजे पहिल्यांदा भागवत कथा समजा तुमचे कोण भजनकरी असते किंवा टाळकरी असते तर ते पुढे जाते ध्वज हातामध्ये घेऊन किंवा हे ध्वज घेऊन पुढे जाते. त्याच्या मागं जे सौवाद्य असेल तुमचं ते चालेल, त्याच्या मागं महिला, त्याच्या मागं देवी म्हणजे प्रमुख तुमच्या असणारी मूर्ती आणि त्याच्या मागं शिखर. अशा पद्धतीने सिक्वेन्समध्ये चालायचं आणि सगळ्यात शेवटी ग्रामस्थ मंडळी चालते चालायचं. अशा प्रकारे हा क्रम नाही, फक्त एकसारखं जास्त मोठी कळशी घेऊ नका. छोटी कळशी काय केली पण आपल्याला एवढं चालण्याचा त्रास होणार नाही. आता कसा जलनिवासाचा कार्यक्रम होणार आहे. बरोबर. अजून एक महत्वाची ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकर्षणाय नमः. तिथं जे बसलेले हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः, प्रणवस्य परब्रह्मणे पाणी घ्यायचं आणि ओम भुव हात जोडा सगळ्यांनी. ओम तपाहा, ओम सत्यम. सगळ्यांनी गायत्रीचा मंत्र म्हणा. ओम देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योतिर्समतां ब्रह्म भूर्भुवस्वरम्. आपल्या उजव्या हाताला दोन्ही कानांना स्पर्श करा, दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. हात जोडा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय कुटुंबस्य दारण्य बरोबर नाम करायचं. अभिजित नाम शर्वणाम धर्मपत्नी अजिता, काजल नाम धर्मपत्नी नाम तुमचं दादा माझं नाव, उषा नाम धर्मदेव तुम्ही माने, दारण्य गोत्रोत्पन्ने कृष्णा नाम शर्मा हा धर्मपत्नी, गीता नाम धर्मवती नाम अत्री गोत्रोत्पन्ने नाव आहे तुझं. अभिजित नाम धर्मवती नाम शर्वणा, दारण्य गोत्रोत्पन्ने नाम शर्वणा धर्मवती, सविता नाम धर्मवती दादा तुम्ही संदीप नामक शर्मा धर्मपत्नी, दीपाली नामक धर्मपत्नी नाम, दारण्य गोत्रोत्पन्ने महाराज धर्मपत्नी परिवार असते नाव, विलास धर्मपत्नी, कविता नाम धर्मपत्नी नाम. आता बहुतेक मला वाटतं पूजा अधिकारात पूर्वसंकल्प अनुसारेण नमस्य ग्रामदैवत श्री मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण करणेद गायत्री तेजबल दोन नंबर ओम बृहत श्री
आपल्या कपाळाला लावा, कपाळाला. आता डोक्यामध्ये घ्या, डोक्याच्या हातामध्ये, बरोबर. उजवा हात आतमध्ये घालायचा, बरोबर. उजवा हात आतमध्ये घालायचा, बरोबर. हा, बरोबर. बरोबर आहे. पुढा. हा, आता परत आठवण करायचं. 3 वेळा पाणी प्यायचं. डाव्या हाताला उजव्या हातावर घेऊन 3 वेळा प्यायचं आणि चौथ्या कानामध्ये सोडायचं. द्वैताचम्य आचम्य केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमो नमः. आता कान जोडायचे. आता ज्याचे सुरुवातीला आपलं कार्य निर्विघ्न होतं अशा निर्विघ्न करतात महागणपतीचं स्मरण करायचं. श्री गणेशाय नमः असं 21 वेळा. सुखशायी कदंबश्च कपिलो गजकर्णका. सुब्रते गुरुदर्शो बालचन्द्रो गजानना. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुरज्ञाय प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मण द्वितीयं प्रार्थे श्री श्वेतावरकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टामी विशते श्रीरामक्षेत्रे परशुरामे दण्डिकारण्ये महाराष्ट्र प्रदेशे देशो गोदावर्या परम कृष्णा पूर्वतटे शिवछत्रपति नगरे अस्मिन् ग्रामे उर्ले ग्रामे श्री गिरिजाशंकर देवता समीपे शालिवाहन शके 19 उत्तरे 14 सप्तम विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मर्तोः मासोत्तमे मासे महामङ्गल्यप्रद वैशाख मासे शुद्धपक्षे चतुर्दशी तिथयोः अद्य स्वाति दिवस नक्षत्रे व्यतिपात योगे गरज परम वणिजकरणे वासरो वासरे भानुवासरे वर्तमाने श्री चंद्रे तुलाराश स्थिते वर्तमाने श्री सूर्ये मेष राश स्थिते शेषेषु
शुभ पुण्य तिथयोः अस्मिन् आपल्या धर्मपत्नीच्या नावाचा उच्चारण करा आणि सगळ्या इथं बसणाऱ्या आलेल्या सर्व ग्रामस्थांनी आपल्या नावाचं उच्चारण करा. ज्यांना आपलं गोत्र माहिती आहे त्यांनी गोत्राचं उच्चारण करायला हरकत नाही. हात जोडावे. म्हणायचं मम अहम आत्मनाः श्रुतिः स्मृतिः पुराणोक्त शास्त्रयुक्त वेदयुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य संपत्ती संतती मन स्थित कामना संसिद्ध्यर्थ सभायां राजद्वारे सर्वत्र यश विजय उपशमनार्थ चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ त्रिविध ताप उपशमनार्थ नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थ दिक्पाल प्रसन्नता सिद्ध्यर्थ सर्व भूत प्रेत पिशाचादी भय निवृत्त्यर्थ प्रयोजनार्थ अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ धर्मार्थ काम मोक्षंच चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ अस्मिन् ममस्य ग्रामे ग्रामदेवता श्री धाकुबाई मुकिंदी आई श्री ज्योतिर्लिंग देवता मंदिर जीर्णोद्धार मूर्तीनां अचल मूर्तीनां पाषाण मूर्तीनां प्रतिष्ठापना पूजन अंगभूत शिखर आरोहण रोपण अंगभूत अस्मिन् समस्त ग्रामजन भक्तजन देशजन प्रतिनिधि भूत अस्मिन् सपत्नीक अहं कुटुंबस्य परिवारस्य सत्कर्मजन्य पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्मिन् कर्म विपप जन्य आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक पुण्य प्राप्ति हेतवे सर्व ताप रोग दुःख दारिद्र्य उपद्रव दौर्भाग्य अतिवृष्टी अनावृष्टी शलप शुक मूषक अग्नयादी इति भय निवृत्ती पूर्वक सर्वेषा क्षेम सुभिक्ष कल्याण दीर्घायु आरोग्य विपुल धनधान्य लक्ष्मी कीर्ती पुत्र पौत्रादि अनवांछ वंश वृद्धि ऐहिक पारलौकिक अभ्युदयानि श्रेयस पुरुषार्थ चतुरष्ट सर्व लोक जल धान्य फलादि निवास हेतवे सूर्य चंद्रमसो यावत् प्रसाद निर्माणंच देवकला सानिध्य हेतवे सच्चिदानंद घन श्री शक्ती परिवार धाकुबाई मुकिंदी आई श्री ज्योतिर्लिंग देवता शरणरजोसह अनुग्रह प्राप्तये नूतन प्रासादे श्री धाकुबाई
धूत महं करिष्ये सोडून द्या तदंगत्वेन गणेश स्मरणं च करिष्ये हातामध्ये अक्षरा घ्या गणपतीचं ध्यान करा बरं गणपती बाप्पाला या कार्यासाठी बोलून घ्यायचं गणपती बाप्पाला सांगायचं या कार्यासाठी तुम्ही या ठिकाणी नायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां बल्लाळमुरुडं विनायकमणं चिन्तामणिसेवुनं वेदाद्रिगिरिरात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं मोदनं ग्रामे रात्रणसंस्थितो गणपती भूयात् सदा मङ्गलम् मंगलमूर्ती महागणपती देवता ध्यानावनादेवता इस्लाम समर्पयामि बरोबर आता काय करायचं आपल्या डाव्या हातामध्ये सगळ्यांनी उजव्या कानाला स्पर्श करा डाव्या मांडीवरती तो हात ठेवा तसा डाव्या मांडीवरती हा ओम डाव्या पायाची टाच जमिनीवरती 3 वेळा टाका 3 श्रदौत महाकाय कल्पांतय त्या ठिकाणी आपण टाच सापडलेली आहे त्या ठिकाणी काय करायचं पलीकडे पाणी सोडायचं आता मांडी घाला आता त्या काष्टाने पाणी सोडून मांडी घाला आता तिथं एक पाणी घ्यायचं गंधाक्षरे भरवायचं आणि त्याच्यावरती ठेवायचं गंधाक्षरे हळदी कुंकवामध्ये भरवा ठेवायचं हळदी कुंकवामध्ये भरवा ठेवा जमिनीवर ठेवा नमस्कार करा जमिनीला ओम नमस्ते सदा वत्सले मातृभूमे महामंगले पूर्णभूमे त्वदनते नमस्कार करावा बरं नमस्कृत्य नमस्कारांतर्गत ओम भूर्भुवः स्वाहा नमस्कार करायचं आहे नमस्कार करायचा आहे
ठेवा आता जागेवरती. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु उजागर राम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार बजरंगी अंजन मरण विराज सुबे
बरोबर एक मिनिट किती वाला घ्या 2 मिनिटं माझे संस्कार नमस्कारांचा देव परत एकदा हातामध्ये अक्षरांनी फूल घ्या आणि काय करायचं सूर्यनारायणाचं स्मरण करायचं तन्मे भजसि पदमाक्षी तेन सौख्य लभाम्यहम् अश्वदा आता त्या देवाला वस्त्र म्हणून मी तर लाल वस्त्र मी ठेवले बघा तुम्ही लावा परत त्या वहिनीला लावा आणि दादा म्हणून देवाच्या उलट झालं बरोबर ओम यज्ञो बरोबर आहे यज्ञो पुनीतम सर्वं पवित्रम आता तिथं असणाऱ्या पूर्ण कोपऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तांदळामध्ये घेतली तरी चालेल पूर्ण कोपरं पाणी असेल नाही का आणि त्या नारळावरती घेवा नारळ घ्या रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष रक्षक श्रीफल अर्घ्यदानं समर्पयामि. आता समोरच्या चौरंगाला ते श्रीफळ लावा, तुमच्या कपाळाला ते श्रीफळ लावा, तुमच्या पत्नीच्या कपाळाला ते श्रीफळ लावा. बरोबर, श्रीफळच लावा, अंगठा लावू नका, लावू नका. ओके, चालेल, काही हरकत नाही.
जागा करून तोडगावात ठेवलं तरी चालेल. एका साईडला ठेवा. पूजा केली बरोबर की नाही. त्यानंतर अभिषेक केलेला आहे. ही केलेली सेवा मी मनापासून केली. आमच्या गावावरती तुझे कृपा आशीर्वाद राहते. ह्या कार्य जे आम्ही कार्य संकल्प केलेलं कार्य आहे ते आमचं निर्विघ्नपणे पार पडते. त्या कार्याचं फळ आम्हा सर्व ग्रामस्थांना आम्हाला आमच्या कुटुंबियांना प्राप्त होते. तुझे कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे. आज तुझी सेवा करण्याची जी संधी आम्हाला मिळाली अशीच संधी आम्हाला वारंवार मिळू दे. अशीच सद्बुद्धी आम्हाला प्राप्त होऊ दे. तुझी सेवा करण्याचा योग आम्हाला वारंवार येऊ दे. त्याचबरोबर हे 4 दिवसाचं कार्य आहे. त्या 4 दिवसाच्या कार्याची संपन्नता तुझ्या कृपा आशीर्वादाने होऊ दे. आमच्या Thank you.
अंत्य म्हणा अंत्य प्रथम दिले करणे प्राप्त लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी शिरकाल संरक्षणार्थ महालक्ष्मी गजांत लक्ष्मी तुम्ही आता काय करता आनंद करता हे कर्म झाल्यापासून मला साम्राज्येन मे शिव्यामि नो देवते द्वातविदो किंचामि इंद्रसिंद्रियबलाय शांति पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोपदया शान्ति वनस्पतयः शान्ति विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वसर्व शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेति निर्मोजवास्तमियसे ततो नो अभयं कुरु शरणः कुरु प्रजाभ्यो वयन्नः पशुभ्यः सर्वमादाभिमुक्तं धनान्यं सुदामिना मनुष्यो प्रसादेन भविष्यति विरूपेभ्यो विष्टो नमो नमः श्रीशक्ति लक्ष्मीश्च मातकन्या वहोरात्रे पार्श्वे नमः ईशानः सरस्वत्यै नमः पावकर्णा सरस्वती वाजे विनद्यश्वात् नारात् पुराः एतारमग्नेः एमे इकडं ओम स्कंदमवयं स्थापयामि पूजयामि ओम निर्मावयं स्थापयामि पूजयामि सहस्रयोजने धन्वाणि यमुने चैवं गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलसंगमं कुरु गंगाय नमः वायामी तापयामि पूजयामि दिवा पण घेऊया गुरुजी आता डाव्या हाताने ज्यातर पाणी सोडत राहा विष्णु राटकसे विष्णु प्रेस्थो विष्णु सिंहरसे विष्णु दुर्गोसी वैष्णवसी विष्णवे त्वः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं
धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि